गोंदिया में डॉ नोव्हील ब्राह्मणकर हॉस्पिटल में ज्येष्ठ नागरिकों के लिए मेडिकल शिविर का कार्यक्रम आयोजित किया गया था, जिसका उद्घाटन गोंदिया मेडिकल कॉलेज के डीन डॉ कुसुमाकर घोरपड़े एवं कार्यक्रम की अध्यक्षता नारायण प्रसाद जमईवार, अतिथि के रूप में सेवानिवृत्त उपायुक्त अनिल देशमुख, डॉ नोव्हील ब्राह्मणकर ज्येष्ठ नागरिक सेवा संघ के सचिव दुलेचंद्रराव बुद्धदे उपस्थित थे। महात्मा ज्योतिराव फुले भारत रत्न डॉ बाबा साहेब आम्बेडकर, छत्रपति शिवाजी महाराज इनके प्रतिमा को माल्यार्पण कर कार्यक्रम का शुभारंभ हुआ। प्रास्ताविक दुलेचंद्रराव बुद्धदे ने किया, डॉ घोरपड़े सर अनिल देशमुख, नारायण प्रसाद जमईवार, डॉ नोव्हील ब्राह्मणकर इन्होंने मार्गदर्शन किया। इस अवसर पर ब्रह्मा कुमारी ईश्वरीय केंद्र गोंदिया द्वारा व्यसन मुक्ति कार्यक्रम का शुभारंभ कर भारत व्यसन मुक्ति की ओर का नारा बुलंद किया। शिविर में 85 ज्येष्ठ नागरिकों की पूरी जांच कर औषधोपचार किया गया। इस अवसर पर प्रचार प्रमुख सतीश पारधी, जिन्हें पत्रकार पुरस्कार मिलने कारण उनका कार्यक्रम सत्कार किया गया। इस अवसर पर ज्येष्ठ नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। आरोग्य शिबिर जेव्हा आयोजित केले जातात त्यामध्ये डेफिनेटली लोकांचा समज हाच राहतो की इथे फक्त आपल्याला जायचं आहे, काहीतरी औषधं खातून देतील, पुढे त्याच्यातून काही होणार नाही। परंतु एखादं आरोग्य शिबिर घेत असताना एक टार्गेटेड जर ठेवलं, एक व्याधी म्हणा किंवा एक विषय म्हणा, तो जर आपण घेऊन चाललं तर मला वाटते असे हे आरोग्य शिबिर हे नेहमीच आपल्याला फलदायी ठरतं। यासाठी शासनाच्या सुद्धा बऱ्याच योजना आहेत आणि यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून आपण या राबविण्याचा प्रयत्न करतो नेहमी। त्या दिवशी उदय साहेब परंतु याच्यावर आपण नेहमी उपचार घेतो, पण त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा आजार होतात दुसरे, जसा आजचा हा स्पेसिफिक तो कॅम्प आहे, म्हणजे मूत्रविकाराशी तो कॅम्प आहे, त्याचं कसं आहे, शर्मेपोटी म्हणा, त्याच्याशी संबंधित जर आरोग्य शिबिर जर घेतलं तर त्याची फलनिश्चिती डेफिनेटली या करते। कोविड सुटलेली आहे ज्या ठिकाणी प्रत्येक व्याधीच्या रिलेटेड डॉक्टर्स तिथे उपलब्ध असतात, दिलेला आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी त्याचा लाभ। महिलांचा ब्रेस्ट कॅन्सर, सर्वायकल कॅन्सर आणि सोबतच कोलोरेक्टल कॅन्सरचे प्रमाण वाढलेले आहे। मला वाटते आपण याच्यासाठी सुद्धा एखादे शिबिर व शहराच्या बाहेर जर घेतले, कारण आपण जर प्रयत्न केले तर म्हणजे आपल्याकडे काही उपकरणं आहेत ज्याच्या माध्यमातून आपण हे करू शकतो। आज आपण सर्व एज्युकेटेड आणि शासकीय सेवेतले असल्यामुळे आपल्याला काही गोष्टींची माहिती आहे। कॅम्प असतो आपला, म्हणजे ओपीडी असते, त्यामध्येच सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी पुन्हा एक वेळा या सर्व व्याधींच्यासाठी आपण तपासणी शिबिर आयोजित केलं। कारण की ब्रह्मा कुमारी डिपार्टमेंट जे आहे, ब्रह्मकुमारी संस्था आहे, त्याचं मेडिकल डिपार्टमेंट आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं सोशल जस्टिस डिपार्टमेंट ज्यांचा एमओयू साईन कार्यक्रम 10 करोड लोकांची नशामुक्तीबद्दल देशामध्ये घ्यायची असा एक कार्यक्रम ठरला आहे आणि तो उद्यापासून आम्ही शाळेत समाजवादी संस्थेमध्ये राहू, परंतु त्याचा शुभारंभ करण्यासाठी 5 तारीख आम्हाला दिली होती आणि त्यामध्ये डीन साहेबांच्या म्हणजे त्यांना सोडायला फार त्रास होतो। डॉक्टर साहेबांकडे केस येत असतो। आता साहेब बोलले की मुखाचा कर्करोग किती मृत्यू होत आहे, जवान मुलं ज्यांचं आयुष्य सुरू झालेलं नाही, अवेअरनेस जागवावं आणि येणाऱ्या पिढीला आणि जे काही व्यसनाधीनता आहेत त्यांना व्यसनाधीनतापासून कसे दूर आहे, ते व्यसन करू नये। त्यांनी सामाजिक जीवनामध्ये जर नशाच करायचा आहे त्यांना, तर चांगल्या कामाचा का नशा, चांगला विचाराचा हा एक प्रमुख मुद्दा आहे।
कारण की आज आपण बघितलं असेल नरेंद्र मोदी साहेब अनेक कार्यक्रमाचा शुभारंभ ब्रह्माकुमारीच्या माध्यमातून करत आहेत. मागे जल जीवन, वुमन एम्पॉवरमेंट, यूथ एम्पॉवरमेंट आणि आता हा नशामुक्ती अभियान 2 तारखेला त्यांनीच संपूर्ण देशात नशामुक्त युवा नशामुक्त भारत अशा प्रकारचं स्लोगन घेऊन त्यांनी सुधारलं. तर ही भारत की शान है, जो भारत ये कहा हुआ है और ये ऋषि मुनियों का देश है, देवी देवताओं का देश है, महान पुरुषों का देश है जिसने इस देश के लिए अपना बलिदान दिया। चाहे ये इसके राष्ट्रपति भवन में आज ब्रह्माकुमारी का चिंतन होता है, डेली सत्संग होता है। निर्माण करने के लिए अपने आप को सरकारी योजनाओं के साथ आता मेडिकल कॉलेजमध्ये शिबिर सुरू आहे. विनंती केली पण त्याच्यापूर्वी त्याची फोटो केली सर आम्हाला एक ट्रेनिंग हवं नव्हतं. तर माझी एकदम सरांची असं बोलणं झालं होतं की सिनियर सिटीजनला +60 60 वर्षाच्या वरील आहे आणि अनेक सरांनी आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. मी काही गोष्ट बोलू इच्छितो इथं. ज्या प्रकारे आपल्याला आता एक अनुभवला कॅम्पबद्दल. कॅम्पमध्ये आल्यानंतर फक्त नाही आपलं रोगाचं निदान आणि पूर्णपणे ठीक झालं ही बाब नसते. कॅम्प हा मार्गदर्शनासाठी असतो. कॅम्प हा मार्गदर्शनासाठी असते आणि रिप्रेझेंटेशनसाठी असते. कॅम्पचा उद्देश आहे की तुम्ही पण मार्गदर्शन घ्या आणि आपल्यासोबत असलेले 4-5 लोक तुमचे मित्रमंडळी असतात त्यांना पण मार्गदर्शन द्या. हा एक्सपोनेन्शियल कंपाऊंडिंग झाल्यासारखं असतं. जे बाब हे तुम्हाला लक्षात आली आहे ते तुम्ही इतर आपल्या मित्रांना द्या, आपल्या शेजाऱ्यांना द्या, तेव्हा हे कॅप्चर करायला असतात. निमित्त मला बोलवले आले होतं ज्येष्ठ नागरिक संघात. त्यावेळी मी एक आपली जो विचार जे प्रकट केलं होतं की ज्येष्ठ नागरिक म्हणजे काय, म्हणजे तुम्ही ह्या एजमध्ये तुम्ही सर्वांच्या बद्दल विचार केला, आपल्या मुलाबद्दल विचार केला, त्याच्या एज्युकेशन बद्दल विचार केला, त्याच्या राहण्याबद्दल विचार केला, त्याच्या कपड्याबद्दल विचार केला. पण जेव्हा तुम्हाला स्वतः सगळ्यात जास्त ज्यावेळी वेळ आलेली आहे त्याबद्दल तुम्ही त्या गोष्टीकडे निष्काळजी जरूर करता. आणि हे सत्य आहे. तुम्हाला ताप आला म्हणतात नाही राहू दे, 2 दिवस राहील, पेन आला राहू दे, 2 दिवस राहील. तर हे काही